सुरू आहेत, थेट जाऊयात. आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती, आयजी लेवलच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली SIT स्थापन झाली पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर 10 लाख रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे, ती सुद्धा मान्य झालेली आहे. त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच, पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे, ही धारणा मनामध्ये आहे. आणि यांना मोका लागला पाहिजे. मोका म्हणजे माहिती आहे ना, को लागला पाहिजे. एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोकामध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन, पुन्हा हे माघारी येत नाहीत. आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही गंटोबंडू केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो. यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच. अरे कोणत्या पद्धतीने संतोषला मारलं, ही कुठली पद्धत आहे? इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं, अतिशय हालहाल करून, हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे. मी बरोबरी करत नाही, करू शकणार नाही, कारण आमचा छत्रपती संभाजीराजा पाहिलेलं आम्ही इतिहास आहे. मी बरोबरी करत नाही, करू शकणार नाही, कारण आमचा छत्रपती संभाजीराजाचा 1800 लढाया जिंकणारा, 12 हत्तीचं बळ ज्याच्या भुजामध्ये होतं, तो छत्रपती संभाजीराजा आमचा होता. छत्रपती संभाजीराजांची तुलना करणार नाही, परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं विचारावर का बिघडवलं होतं? अरे इथं 10वीला लेकरू आहे, एवढं लेकर आहे त्याचे, तुमचं का बिघडवलं होतं? मग त्या दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता, बाजू घ्यायला गेला म्हणून मारला. जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्याने जर पाहिला असेल, आकाचे आका करो जल्दी तयारी, हम निकले हैं जेलवारी, असं सुद्धा तुम्हाला करावं लागलं. पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही. आणि ते म्हणतायत 100 चूहे खा के बिल्ली हाथ को चले म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्याला फाशी द्या, पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं? आणि आधी दादा क्या हुआ, तेरा वादा क्या हुआ रे? कहा तो इसको अंदर लिया, ये अंदर लेने का पैसा नहीं है. संगीत दिघोळे पासून कांता संतोष देशमुखापर्यंत हत्याची बेरीज केली तर आधी दादा जरा हिशोब करा. आणि या हत्या कोणी घडवून आल्या, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोणी हे उद्योग केले, हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा.